आम्ही पण काय तर करू शकतो, आम्हाला प्रोत्साहन भेटण्याची संधी भेटू दे. आम्ही पण काय तर करून दाखवेल देशासाठी. मॉडेलिंग करते. मी 3 वेळा मॉडेलिंगची विनर आहे पुण्यामध्ये. पण ती महिला या आजही कुठे ना कुठेतरी टाळी वाजवणं, भीक मागणं आणि सेक्सवर यामध्येच अडकून पडलेल्या आहेत आणि त्यांना बाहेरच पडायचं नाही. करा तुम्ही आणि स्वतःच्या पायावरती उभे राहा. नमस्कार, मी रामेश्वर जामगे विशेष चर्चेतला या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. 15 ऑगस्ट म्हणजे भारतीय स्वतंत्रता दिवस आणि त्या स्वतंत्रता दिवसानिमित्त पाठीमागे बघतोय सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव आहे आणि त्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये लावणी असेल किंवा वेगवेगळे वेस्टर्न कल्चरचे डान्स असतील, हे सगळे कला प्रकार होत आहेत. आणि या बाजूलाच आपण पाहतोय तृतीयपंथीयांचा स्टॉल लागलेला आहे. जे तृतीयपंथी आपण सिग्नलवरती त्यांच्या रोजीरोटीसाठी किंवा पोटासाठी पैसे मागताना पाहतो. तेच तृतीयपंथी आज स्वतःचा स्टॉल लावून या ठिकाणी उपस्थित आहेत. ते स्वतः रोजंदार करतायत. त्यांच्याकडे जाऊयात, त्यांचा स्टॉल बघूयात आणि सगळी व्यवस्थित माहिती त्यांच्याकडून घेऊयात. कारण तृतीयपंथीयांनी हा निर्णय घेणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण पाहतो या ठिकाणी स्टॉल सलोनी फूड्स अँड स्नॅक्स म्हणून स्टॉल आहेत. या स्टॉलच्या माध्यमातून ते आपला स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचं काम होतंय. तर आपण आतापर्यंत पाहत आलोय की किन्नरांकडे बघण्याची समाजाचा दृष्टिकोन जो होता तो सिग्नलवरती टाळ्या वाजवणं, त्या माध्यमातून त्यांची जी काही रोजीरोटी आहे, पोटाचा पाण्याचा प्रश्न आहे, तो मिटवताना पाहतोय. पण इथं आम्ही पाहतो की पूर्ण स्टॉल जे आहेत ते पूर्ण तृतीयपंथीयांचे आहेत. ते स्वतःच्या पायावरती उभं राहिले. याचं इन्स्पिरेशन कुठून आलं आणि ही चळवळ कुठून तयार झाली? ऍक्च्युली जे आमचे गुरु आहेत, हे जे कादंबरी शेख हे आमच्या मेन आहेत, त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही किती दिवस या सगळ्या गोष्टी करणार आहात. तर मग आम्हाला म्हटलं तुम्ही व्यवसाय करा, काही ना काहीतरी करा. आणि आम्हाला प्रेरणा त्यांनी दिलेली आहे आज की बिझनेस करा तुम्ही आणि स्वतःच्या पायावरती उभे राहा. अशी प्रेरणा आम्हाला या कादंबरी शेख आमच्या गुरूंनी दिलेली आहे. त्यांच्या गुरु पण इथे आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. ताई, आता पण आपण पाहत आलो की तुम्ही यांना प्रेरणा दिलात, स्वतःच्या पायावरती उभं केलात. एक जे काही समाज मनाची जी भावना होती की त्या काय म्हणतात सिग्नलवरती टाळ्या वाजून आपला पोटाचा प्रश्न भागवणे, त्यांना स्वतःच्या पायावरती उभं केलात. जे सगळे पाहताना तुम्हाला काय वाटतं? आणि आता स्टँड झालेत तुम्ही, या पुढे अजून तुमची जी चळवळ आहे ती कशी चालू राहणार? खऱ्या अर्थाने सामाजिक चळवळीचा हा जो विडा आम्ही उचललेला आहे तो अजूनही अविरत चालूच आहे. आणि डिस्क्रिमिनेशन आणि ॲक्सेप्टन्स आजही समाजामध्ये आम्हाला पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये मिळत नाही आहे. त्याच्यासाठीचा हा झगडा आहे. नमस्कार, माझं नाव कादंबरी आहे. मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने आज आम्ही या इंद्रधनू 2024मध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे. पुण्यातून माझी संस्था आणि तशाच इतर काही भगिनी संस्था मिळून आम्ही इथे पार्टिसिपेशन केलेलं आहे. आमच्या संस्थेमार्फत आम्ही इच्छुक व्यक्तींना, ज्या व्यक्तींना वेगळं काहीतरी स्वतःचं इच्छा आहे करून दाखवण्याची, त्यांना आम्ही शिक्षण, प्रशिक्षण शिबिरं घेऊन त्यांना व्यवसाय प्रशिक्षण देतो आणि त्यांना त्यांच्या पायावर उभारण्यासाठी हक्काचा पैसा त्यांना स्वकष्टांनी कमवण्यासाठी आम्ही प्रेरित करतो, उद्युक्त करतो. सर, असं आहे ना की समानता सगळीकडनं मिळायला पाहिजे असं बऱ्याचदा दिसतं. आजही म्हणतात की तृतीयपंथी महिला या आजही कुठे ना कुठेतरी टाळी वाजवणं, भीक मागणं आणि सेक्सवर यामध्येच अडकून पडलेल्या आहेत आणि त्यांना बाहेरच पडायचं नाही आहे. असे अनेक प्रश्न होतात. पण मला असं वाटतं की हे जे आमचं उत्तर आहे तोडीस तोड, की आमच्यातही काही लोक असे आहेत ज्यांना काही वेगळं करून दाखवायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. त्यांच्या इच्छेला आणि त्यांच्या हाकेला आवाज देऊन आम्ही त्यांना या सगळ्या गोष्टीचं प्रोत्साहन देतो. आणि अशासारखे प्लॅटफॉर्म अजून जास्तीत जास्त मिळणं आम्हाला गरजेचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचू. हा जो मंत्रालयाचा कडनं आज कार्यक्रम आम्हाला इथे मिळाला आहे, तसं मी स्वतः समजते की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतर विविध राज्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे उपक्रम घडायला पाहिजे, जेणेकरून आज नांदेडमध्ये आम्ही इथे आल्यानंतर पुण्यातल्या काही किन्नर समाजाला त्यांनी बघितलं की जे स्वतः व्यवसाय करून आपलं उदरनिर्वाह करत आहेत. असे वेगवेगळ्या ठिकाणाहून आज इथे हैदराबादमधनं सुद्धा कोणी आलेलं आहे. तर समाज घडवताना, तो साक्षर घडवताना आमचासुद्धा तेवढाच हातभार आहे. आणि बिईंग अ रॅशनल इंडियन सिटीजन, भारताचं नागरिकत्व जर आम्ही पत्करलं आहे, तर आम्हीसुद्धा तुमच्या बरोबरीने एक माणसाला माणूस म्हणून तुम्ही सगळ्यांनी माणसासारखं आम्हाला ट्रीटमेंट करायला पाहिजे ना. की कारण बऱ्याचदा असं बघण्यात आलं की आम्हाला कायम अवहेलना आणि अपमानाचं दूषणं लावून आम्हाला तो अपमान गिळावा लागतो आणि मग अशा ह्याच्यामध्ये नैराश्य येतं आणि आम्हाला काहीच करायचं नाही आहे. अशा मनोवृत्तीकडे जी लोकं जातात त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना पुन्हा एकदा आपण खांद्याला खांदा लावून कसं काम करू शकतो समाजात, हे एक त्याचं उत्तम उदाहरण इंद्रधनू 2024 मार्फत आम्हाला दाखवायला मिळालं. थँक्यू. आपण आता पाहत आलो की तुम्ही एक स्टँड घेतलात, तृतीयपंथीयांना त्यांच्या पायावरती उभं राहण्याचं जे काही तुम्ही इंद्रधनुच्या माध्यमातून प्रण उचललात, तर याला प्रतिसाद कसा मिळतोय आणि
जनजागृती कशा पद्धतीत करत आहात तुमच्या माध्यमातून आणि सरकारच्या काही योजना भेटतात का? याला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला आहे, कारण का समाजामध्ये आज इथे नांदेडमध्ये आम्ही आल्यानंतर बऱ्याचदा काही लोक स्टॉलवर यायला घाबरत होते लिटरली. ते असे बघून की अरे हे लोक इथे काय करतात असा त्यांच्या डोळ्यामध्ये तो प्रश्न दिसत होता. पण काही लोकांनी आपसुकच अरे ही आपली माणसं आहेत असं समजून ते आमच्याकडे पुढाकार घेऊन आले आणि आम्हाला 2 प्रेमाचे शब्द विचारले. आम्ही जे काही सामान केलं होतं त्याची माहिती त्यांनी घेतली आणि त्यांनी प्रोत्साहन करण्यासाठी आमच्याकडनं काही वस्तू पण विकत घेतल्या. त्यामुळे आमचं मनोबल वाढलं, आमचं मनोधैर्य वाढलं आणि समाजामध्ये अजून चांगल्या पद्धतीने काम करण्याची उत्साह आज आम्हाला या इंद्रधनू मार्फत मिळाला. तुम्ही म्हणताय त्या पद्धतीत जेव्हा मी पहिल्यांदा हा स्टॉल पाहिला तेव्हा मलाही आश्चर्याचा धक्काच बसला. पण तेव्हा मी चाललं की कुठेतरी समाजामध्ये चांगलं पाऊल पडतंय आणि ते समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्यामुळे मी कॅमेरा काढून चालू केलं. आपण त्यानंतर आपण पुढे अजून स्टॉल पाहत जाऊया. हे स्टॉल आपण पाहतोय हे तुम्ही स्वतः बनवलेले आहेत, त्यांनी स्वतः बनवलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच्यानंतर अजून या पाठीमागे आपल्याला पूर्ण स्टॉल दिसत आहे. त्या प्रत्येक स्टॉलवरती जाऊन त्यांची माहिती घेऊया. त्या ठिकाणी आपण पाहतोय जे काय ग्रॉसरीचं आहे किंवा या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहे ज्या सुशोभीकरणासाठी महत्त्वाच्या असतात. तुमचं नाव काय आणि कुठून आलं? मी पुण्यावर नाही, माझं नाव अफशा शेख आहे. हे मी स्वतः घरी तयार केलेले आहेत हाताने. अजून इंद्रधनुच्या माध्यमातून हा स्टँड तुम्हाला भेटलाय, तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहताय. तर कसं वाटतं तुम्हाला, भावना काय आहे तुमच्या? खूप छान वाटतं. असंच तुमचं प्रोत्साहन आम्हाला भेटू दे, पुढे जायचं संधी भेटू दे आम्हाला. आम्ही पण काय तर करू शकते, आम्हाला प्रोत्साहन भेटण्याची संधी भेटू दे. आम्ही पण काय तर करून दाखवेल देशासाठी. तुमच्यामधलं ज्या काही गोष्टी आहेत त्या बाहेर काढण्यासाठी संधी हवी. हा स्टॉल किती दिवस चालणार आहे? हे अजून 2 दिवस चालणार आहे, म्हणजे उद्यापर्यंत आहे. आता आम्ही 1 दिवस झाला येऊन इथं, अजून उद्याच 3 दिवस झालं टोटल. नांदेडकरांनो, हा स्टॉल कुसुम सभागृहाचा जो काही बाहेरचा कंपार्टमेंट आहे त्यामध्ये हा स्टॉल लागलेला आहे. या ठिकाणी सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासाठी आहेत. त्यामुळे आपण हा स्टॉल या ठिकाणी येऊन भेट द्यावी. सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, त्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून तुम्हाला मनोरंजन होईल आणि या स्टॉलच्या माध्यमातून तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तुम्ही विकत घेऊ शकता आणि एक समाजामध्ये वेगळा स्टँड घेऊ इच्छितात त्या लोकांना तुम्ही प्रोत्साहन देऊ शकता. या ठिकाणी आपण पाहतो की लहान लेकराचे खेळणे आहेत, हे तुम्ही स्वतः बनवलेत का? या डॉल्स ज्या आहेत त्या हँडमेड आहेत. ह्या पर्स आहे तिकडे बघताय तुम्ही, त्या हँडमेड आहेत, आमच्या समाजातील म्हणजे आम्ही लोकांनी तृतीयपंथीयांनी हातापासून तयार केलेल्या आहेत. आणि माझं स्वतःचं नारायणी म्हणून ब्रँड आहे आणि मला बिझनेस पार्टनर आहेत आणि CYDA थ्रू जी संस्था आहे पुण्यामधील, त्यांच्या थ्रू आम्हाला प्रशिक्षण मिळालं होतं की हे सामान कसं तयार करायचं. त्या थ्रू आम्ही कमवत आहे. थँक्यू सो मच की इंद्रधनुष्य 2024ने आम्हाला संधी दिली आहे. आणि खरं तर समाजाने आम्हाला सपोर्ट करण्याची कुठेतरी गरज आहे, कारण आम्ही आमची क्रिएटिव्हिटी दाखवतोय. फक्त एवढीच गोष्ट आहे की आमच्या वस्तू विकल्याही गेल्या पाहिजेत. त्या विकल्या गेल्यामुळे आमचं कुठेतरी पोटपाणी चालणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही तुमचं नक्कीच धन्यवाद राहील. नक्कीच. खरं तर कोणीतरी एखादा समाजामध्ये समाजाच्या दृष्टिकोनाला बाजूला सारून एखादा वेगळा स्टँड घेऊ इच्छित असेल तर त्यांना सपोर्ट करणं ही आपली गरज आहे. अजून 2 दिवस हा स्टॉल कुसुम सभागृहाच्या मैदानामध्ये चालणार आहे. सर्व नांदेडकरांना विनंती आहे की या ठिकाणी येऊन भेट द्या आणि तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी गरजेच्या घ्या, विकत घ्या. कारण आपण ज्या गोष्टी बाहेरून विकत घेतो त्याच गोष्टी या ठिकाणी आहेत. त्यामुळे इथे येऊन तुम्ही भेट देऊन त्या गोष्टी विकत घ्याव्या. त्यानंतर आपण पुढे जाऊया. अजून स्टॉल आपल्या सोबत आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय. हाय, नाव काय तुमचं? मी ऐश्वर्या पांडव. मी एक तृतीयपंथी महिला आहे. मी पुण्यातून आलेली आहे. मी आले क्लिनिक घेऊन. आमचं मित्र क्लिनिक आहे जे स्पेशली तृतीयपंथीयांच्या हेल्थवर काम करतं. तुम्ही जर पाहिलं असेल समाजामध्ये, जर आम्ही दवाखान्यात कुठल्या गेलो तर तिथले पेशंट म्हणा, डॉक्टर म्हणा, आम्हाला ट्रीटमेंट व्यवस्थित देत नाही. त्यासाठी आम्ही आलो क्लिनिक घेऊन स्पेशल तृतीयपंथीयांसाठी, ते फ्री ऑफ कॉस्ट. त्याच्यामध्ये त्यांचं कन्सल्टेशन, त्याच्यामध्ये लेझर ट्रीटमेंट, हेअर रिमूव्हल, त्यासोबत फेअरनेस ट्रीटमेंट, त्यासोबत हार्मोन्स सर्जरी, हेअर फॉलचं, म्हणजे एका स्त्रीला ज्या ज्या लागतात गोष्टी त्या आमच्याकडे आहेत आणि आमच्याकडे रिजनेबल रेटमध्ये आहेत त्या. आणि तिथे मी ॲज अ क्लिनिक मॅनेजरच्या पोझिशनला काम करते. आणि आमचा हा प्रोजेक्ट जो आहे, प्रोजेक्ट ॲक्सलरेट YRG केअर अंडर एक छोटा कंपोनंट आहे मित्र क्लिनिक नावाचा. तिथे मी मॅनेजरच्या प्रोफाईलला काम करते आणि आम्ही स्पेशल ट्रान्सजेंडरच्या हेल्थवर काम करतो. त्यामध्ये HIV एड्सवर पण आम्ही काम करतो. नक्कीच. आपण आता ट्रान्सजेंडरचा जेव्हा विषय येतो तेव्हा लोकांच्या समोर एक विशिष्ट प्रतिमा तयार झालेली असते की सिग्नलवरती टाळ्या वाजून आपल्या पोटाचा प्रश्न भागवणार. पण इथं आम्ही पाहतो की सगळी जी लोक आहेत ही स्वतःच्या पायावरती उभे राहिलेत आणि समाजामध्ये त्यांनी त्यांचं प्रोडक्ट समोर ठेवलं. म्हणजे आम्ही ही काहीतरी करू शकतो, आमच्यावरती विश्वास ठेवा, या पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. तर
तू तर तुम्हाला काय वाटतं की ही जी लोक आता बाहेर आले त्यांना पाहून काय वाटतं? प्रश्नाचं उत्तर मिळेल. नक्कीच. नमस्कार, माझं नाव प्रितेश संजीवनी चंद्रमणी कांबळे आहे. CYD इंडिया नावाची आमची संस्था आहे जी की गेले 25 वर्षापासून भारतभर 7 राज्यांमध्ये काम करत आहे. ह्या संस्थेमार्फतच आम्ही LGBTIQA समुदाय म्हणजे त्याच्यामध्ये जो तृतीयपंथी समुदाय आहे, ह्या तृतीयपंथ्यांनी जसं की तुम्ही प्रश्न विचारलात की त्यांनी सेक्स वर्क किंवा बेगिंग ह्या फील्डमध्ये ते दिसून येतात, तर त्यांनी एक डिग्निटी वर्क केलं पाहिजे काहीतरी. तर ह्या डिग्निटी वर्कसाठी आम्ही ऑलवेज प्रमोट करतो. आणि तुम्ही जे आता व्हिजिट करत आहात स्टॉल्स, त्यातले काही स्टॉल्स हे आमच्या संस्थेकडनं आहेत. त्या संस्थेमध्ये जो LGBT विंग आहे तो लीड करत आहे. तर आता जसं की आज निहाल आहे किंवा नारायणी स्टॉल आहे, गजानन स्टॉल आहे, तर आमच्या संस्थेने त्यांना बिझनेस ट्रेनिंग दिलं. तुम्ही तुमचा बिझनेस कसा पुढे घेऊन जाऊ शकता, 2 दिवसाचं बिझनेस ट्रेनिंग देऊन त्याच्यामार्फत आम्ही त्यांना एक छोटीशी सीड अमाऊंट देतो, एक सीड फंड देतो. आणि जो की गरजेचं आहे. जर तुम्ही थोडंसं काहीतरी कुठं पैशाचं पाठबळ दिलं तर तुमचा व्यवसाय पुढे जाऊ शकतो. तर तो व्यवसाय पुढे जाण्यासाठी आम्ही ह्या होतकरू उद्योजकांना मदत करतो. आणि आज त्याचं तुम्ही फळ बघताय की ते स्वतःचा व्यवसाय पुढे घेऊन आज इथं स्टॉलमध्ये मांडतात. तर ती संस्था माझी गेले 25 वर्ष काम करत आहे. आणि त्यात तृतीयपंथ्यांसोबत गेले आम्ही 5 वर्षांपासून काम करत आहे. आणि पुण्यामध्ये स्वतः मी सुद्धा एक गे ॲक्टिव्हिस्ट म्हणून ओळखला जातो. आणि खूप सारे आर्टिकल्स आणि खूप सारे थिसिस हे मी हिजडा कल्चर आणि तृतीयपंथी आणि सेक्स वर्कर्ससाठी केलेले आहेत. तर हे आमचे इथं स्टॉल आहेत आणि त्यांना तुम्ही व्हिजिट करताय आम्हाला. आणि इथे प्रत्येक जण जो आलेला आहे, प्रत्येक चांगल्या हुद्द्यावर काम करणाऱ्याला आहे आणि तो पण फेमस आहे. आता स्वतः मी मॉडेलिंग करते, मी 3 वेळा मॉडेलिंगची विनर आहे पुण्यामध्ये. त्यासोबत मी सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे, एक माझी यूट्यूबला वेब सिरीज आहे, एक सॉन्ग आहे माझं यूट्यूबला. तर असं तुम्ही बघताल तर यूट्यूबला चॅनल आहे माझा ऐश्वर्या नावानेच, तर तुम्ही पाहू शकता तो. आणि तुम्ही बघू शकता की आज तुमच्या नांदेडमधले जे ट्रान्सजेंडर आहेत त्यांना पण आता आम्ही सपोर्ट करण्याकरता लवकरच येणार आहोत पुण्यातनं, स्पेशल त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी. नक्कीच. आपण जेव्हा पाहतो की सिग्नलवरती भेटले किंवा रस्त्यामध्ये जिथं डिवायडर असेल किंवा स्पीड ब्रेकर असेल त्या ठिकाणी पाहतो आपण घाबरतो, दचकतो, बरोबर. पण या ठिकाणी आपण पाहतोय त्यांना जर आपण वेगळा स्टँड दिला, त्यांना त्यांच्या पायावरती उभं राहण्यासाठी जे व्यासपीठ भेटलंय त्या व्यासपीठाला आपण प्रोत्साहन दिलं तर त्यांना त्या ठिकाणी थांबायची गरज नाहीये. कारण जे माणूस राहतात ज्या पृथ्वीवरती त्यांच्यामधला ते पण एक भाग आहे. त्यामुळे नांदेडकरांना विनंती आहे, पुन्हा विनंती करतो, प्रत्येक स्टॉलवरती बोलताना मी विनंती करतो, अजून 2 दिवस हा स्टॉल चालणार आहे. त्यामुळे या 2 दिवसामध्ये होईल तेवढं नांदेडकरांनी येऊन व्हिजिट द्या आणि वस्तू खरेदी करा, जेणेकरून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना सुद्धा एक आत्मनिर्भरता किंवा त्यांच्या मनामध्ये एक विश्वास येईल. त्यानंतर आपण पुढे जाऊया. खूप स्टॉल आहे त्या ठिकाणी. गोष्टीची जर नांदेडकर जर हा व्हिडिओ पाहणार असतील आज, तर त्यांना आणखीन एक आम्ही सरप्राईज देऊ इच्छितो, जे की उद्या संध्याकाळी ते रिव्हील होणार आहे. तर त्याच्याबद्दल थोडक्यात मनस्वी सांगेल. नमस्ते, माझं नाव मनस्वी आहे. मी पुण्यातून आहे, एक सामाजिक कार्यकर्ता. तर यावर्षी आम्हाला एक नवीन कल्पना सुचली की आपण महिलांचे किंवा पुरुषांचे ढोल पथक बघतो, ढोल ताशा पथक. तर यावर्षी आम्ही तृतीयपंथ्यांचा ढोल ताशा पथक सुरू केलेला आहे आणि त्याचं उद्घाटन आम्ही उद्या इथे नांदेडमध्ये 4 वाजता करणार आहोत. तर त्याचे सर्वात पहिला जे वादन असेल ते उद्या नांदेडमध्ये इथे 4 वाजता होणार आहे. तर सर्व नांदेडकरांना विनंती आहे की तुम्ही उद्या 4 वाजता येऊन तृतीयपंथांचं पूर्ण भारतातलं जे पहिलं पथक आहे ते त्याचा नक्कीच तुम्ही त्याचं लॉन्चिंग इव्हेंटसाठी यावं आणि भरभरून सपोर्ट करावा. नक्कीच. हा खरं तर आनंदाचा जे सरप्राईज दिलं ते नांदेडकरांसाठी आनंदाचा आहे. जे भारतातलं तुम्ही म्हणताय ते आमच्या नांदेडमध्ये होतं, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच. आपण पुढे जाऊया. अजून स्टॉल आहेत आपल्यासोबत. या ठिकाणी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया पुण्याअंतर्गत आपल्यासोबत अजून आहेत. तुमचे प्रोडक्ट काय आहेत आणि कुठून आलात तुम्ही? सो बेसिकली आम्ही पुण्यातून आलो आहे आणि जसं तुम्ही नाव घेतलं की फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया ही एक संस्था आहे जी अक्रॉस इंडिया 18 स्टेट्समध्ये 44 लोकेशन्सवरती काम करते आणि त्यातली एक लोकेशन पुण्याला आहे. मग पुण्यामध्ये आम्ही फॅमिली प्लॅनिंग म्हणजे कुटुंब नियोजनावरती काम करतो. परंतु 2019मध्ये जेव्हा कोविड आला तेव्हा आमच्याकडे 650 ट्रान्सजेंडर्सना जेव्हा आम्ही न्यूट्रिशन दिलं त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की ट्रान्सजेंडर्सची जी खरी मागणी आहे ती HIV किंवा मग STI नियंत्रणासाठी नाही आहे, पण त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी. आणि म्हणून त्यामुळे आम्ही बाकीच्या गोष्टी ज्या ट्रान्सजेंडर्सच्या विकासासाठी लागणार आहेत त्या गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेशन केलं. आणि म्हणून तुम्ही बघाल की त्या सेंटरचं नाव जे आहे ते जेंडर अफर्मेशन सेंटर आहे. त्याचा अर्थ असा आहे की मी तर बाई म्हणून जन्माला आली आहे आणि मला पुरुष व्हायचं आहे, किंवा मी पुरुष म्हणून जन्माला आलो आणि मला बाई व्हायचं आहे. तर ही जी ट्रान्झिशन आहे त्या ट्रान्झिशनमध्ये मला बऱ्याच साऱ्या गोष्टींची गरज लागते आणि त्या सगळ्या सुविधा किंवा त्या सर्व सेवा आम्ही आमच्या सेंटरमध्ये देण्याचं काम करतो. मला काय म्हणायचं की या ठिकाणी आता जे ट्रान्सजेंडर आहेत
ते स्वतःच्या पायावरती उभे राहिले. पण या आधी कुठेतरी जे बाकीचे आम्हाला दिसतात सिग्नलवरती वगैरे त्या पद्धतीमध्ये काम करत असणार, तर त्यांची आता भावना काय आहेत, त्या गोष्टीतून इथपर्यंत उभे राहिलेत आणि त्यांना स्वतःची एक ओळख झाली. आता आम्ही पाहत आलोय की त्यांनी स्वतःचे ब्रँड्स ओपन केले. तर आता काय भावना काय वाटते तुम्हाला? सो बेसिकली तुम्ही जसं म्हणतात ना की भावना ज्यांच्यामध्ये बदल घडतोय किंवा जे बदलाचा भाग आहे त्यांच्यासाठी फार मोठी आहे. पण अजूनही आमच्या बऱ्याच साऱ्या बहिणी, आमचे अजून बरेच सारे बंधू फेन्सिंगच्या त्या साईडला आहेत. म्हणजे ही एक मोठी दरी आहे, जी दरी आपल्याला पूर्ण करायची आहे किंवा त्या दरी तिकडच्या साईडला जे लोक आहेत त्यांना इथपर्यंत आणायचं आहे. आता तुम्हाला फक्त 5-6 जणी दिसतात आहेत, त्यातल्या बऱ्याच साऱ्या जणी आहेत ज्या नॅशनल लेवलला किंवा मग डिस्ट्रिक्ट लेवलला काम करतात आहेत. परंतु अजून बरंच काम होणं बाकी आहे आणि ते बरंच काम तुमच्यासारख्या लोकांकडनं येते, म्हणजे येऊ शकतं. आणि मला असं वाटतं की नांदेड जर आज बघत असेल तर मला नांदेडला हे सांगायचं आहे की आपण सगळे जन्माने मनुष्य आहोत. ही भावना जरी आपण लक्षात ठेवली ना तरी पण आम्हाला जगणं सोपं होईल, मला असं वाटतं, कुठल्याही ट्रान्सजेंडर व्यक्तीला. कारण की आपण जन्माला येताना पुरुष किंवा स्त्री म्हणूनच जन्माला येतो, हाच भाव आपल्या मनात आहेत. पण जन्माला येताना पण पुरुष, स्त्री आणि नपुसकलिंगी म्हणून, ज्याला इंटरसेक्स म्हणतात, असे पण जन्माला येतात. आणि त्याच्यानंतर जन्म जगताना आपल्या ज्या भावना असतात त्या एक्सप्रेस करत करत काही लोक आपले जेंडर चेंज करतात. परंतु शेवटी आपण सगळे मनुष्य आहोत आणि जर सगळ्यांनी एकमेकाला समजून घेतलं तर कदाचित मेन स्ट्रीमिंग चांगली होऊ शकते. दुसरी गोष्ट ही आहे की आमची पारंपरिक पद्धतीने कमवण्याची जी कला आहे ती वडिलोपार्जित आहे किंवा ती गुरुचेला सिस्टममधून आलेली आहे. पण अजूनही आम्हाला मेन स्ट्रीममध्ये येण्यासाठी तुम्ही बघाल आमचे स्टॉल लावलेत. काही स्टॉलमध्ये वस्तू विकल्या जातात पण फुटफॉल एवढा कमी आहे कारण की आई, बाबा आणि मूल येतं, पण ट्रान्सजेंडर काम तिकडे विकतात आहेत म्हणून कदाचित त्यांच्याकडनं भावल्या पण घेतल्या जात नाही आहेत. त्याच जागेवरती खाण्यापिण्याचे पदार्थ घेतले जातात पण काही गोष्टी ज्या गरजेच्या आहेत पण त्या घेतल्या जात नाही. सो ही जेव्हा भावना ही तेव्हा तेढ मनातून जाईल ना तेव्हा कदाचित आमच्यासाठी प्लॅटफॉर्म असेल. अँड आय वूड लाईक टू से ऑन अ ओपन प्लॅटफॉर्म की नांदेड जर बघत असेल तर नांदेडवासियांनी ॲटलिस्ट ह्या स्टॉलला येऊन व्हिजिट करावी. तुम्ही काही करू नका, तुम्ही फक्त आपले कान खुले ठेवा, आमच्याकडनं थोडंसं म्हणजे ज्ञानार्जन करा आणि कदाचित तुमच्या विचारामध्ये बदलेल. तर ते म्हणतात नाही का, नजर बदलो तो नजरिया बदलेगा. आय वुड लाईक टू हॅव दॅट वर्ड विथ ऑल ऑफ नांदेडकर्स. थँक्यू सो मच. आता आम्ही पाहतोय की जेव्हा आमच्या समोर सिग्नलवरती ट्रान्सजेंडर येतो तेव्हा आम्ही भीतो, अरे काय कटकट आली वगैरे, हे शब्द आमच्या तोंडून बाहेर पडतात. पण इथं आणल्यानंतर आम्हाला आश्चर्याचा धक्का बसतो. आणि त्याच आश्चर्याच्या धक्क्यापोटी आम्ही या ठिकाणी हे कव्हर करायला आलो. तर काय वाटतं तुम्हाला, लोक तुम्हाला प्रतिसाद देत आहेत, तुम्ही स्वतःच्या स्टँड होत आहे, पायावरती उभं राहत आहे, काय भावना काय? लोकांचा प्रतिसाद पण खूप चांगला आहे. लोक एकदा अशी जातात परत रिटर्न येतात की बापरे, हे खरंच ट्रान्सजेंडर तृतीयपंथी आहेत का की स्त्रिया आहेत. त्यांना पण असं वाटतं की नाही का, ह्या नांदेडमध्ये तर कधी अशी लोकं पाहिली नाहीत एवढी सॉफिस्टिकेटेड, एज्युकेटेड, परत स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे आहेत, परत स्वतःचा स्टॉल लावलाय, लोकांशी एवढं चांगलं त्यांचं वर्तणूक आहे. कसं आहे माहिती का, आता आपण एखाद्या ट्रान्सजेंडरला पाहिलं तर एक भीतीचं वातावरण निर्माण होतं, पण आमच्यातलं कोणीही असं गैरवर्तणूक करत नाही. मला हेच सांगायचं आहे की बाकीच्या लोकांनी पण आमच्यासारखंच पायावर उभं राहावं आणि आम्हाला कुठल्या सर्जऱ्या वगैरे जर करायच्या असतील किंवा आम्हाला लेझर ट्रीटमेंट वगैरे घ्यायची असेल तर आम्ही ह्या सरांकडे जातो आणि त्यांचा आम्हाला खूप फायदा आहे. बाहेर त्या आम्हाला ट्रीटमेंट 15,000 ते 16,000 रुपये सांगतात, पण यांच्या थ्रू आम्हाला 500 ते 700 रुपयात वगैरे होतात. खूप स्वस्त, कारण की ह्या गोष्टीचा आम्हाला अनुभव नाहीये. या लेझर ट्रीटमेंट किती रुपयात होतात, हार्मोन थेरपी किती रुपयात होते आम्हाला माहिती नाहीये. कुठल्या डॉक्टरकडे गेलो तर तो एक फसवून 100 रुपयाचं इंजेक्शन असेल तो आम्हाला 1000 रुपये सांगतो. पण असे हे आमचे असे सर आहेत, ही फॅमिली असोसिएशन असं आहे, ऑफिस आहे, संस्था आहे, खूप चांगले. ते आम्हाला एका कुटुंबासारखं सांभाळतात आणि आमचे ज्या समस्या आहेत त्या खूप सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करतात. पाहतोय की त्यांच्याकडून आपण पाहतोय त्यांना एक वेगळा आनंद, एक वेगळा उत्साह आहे जनमानसामध्ये आल्यानंतर वाटतोय. एक चांगला प्रतिसाद त्यांना भेटत असतो. या चांगल्या प्रतिसादामुळे ते पुढे जाऊ शकतात. त्यामुळे विनंती आहे सर्वांना की या ठिकाणी येऊन एक स्टँड घेतला पाहिजे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय लोणचे आहेत. हे लोणचे तुम्ही कुठून आलात, तुम्हाला नाव काय तुमचं? यस, गुड इवनिंग, मेरा नाम संतोष कुमार है. हमारा दर्पण फाउंडेशन CBO है, हम हैदराबाद से आए हैं. तो ये होममेड ट्रांसजेंडर्स कम्युनिटी ने बनाया है पिकल्स. मैंगो है, आंवला है, टोमेटो है और रेड चिली पिकल्स है. और उसके साथ करी लीव्स पाउडर, मोरिंगा पाउडर भी है, वो सेहत के लिए बहुत अच्छा है. और उसके साथ चिकन और प्रॉन्स पिकल्स भी हमने बनाया. इस पूरा 100% कम्युनिटी ने बनाया है. तो कम्युनिटी के किचन से बन के आया सो है. हम हैदराबाद से लाए इधर बेचने के लिए. अभी यहाँ पे आपने स्टॉल लगाया, उससे प्रतिसाद कैसा मिल रहा? लोग खरीदी कर रहे क्या ज़्यादातर?
खरीदी तो नहीं कर रहे हैं, क्योंकि सी एक बॉटल हम 250 ग्राम्स का 150 रुपीज़ लगाया, तो कोई भी नहीं खरीद रहे, बल्कि 25 रुपीज़ ऑलरेडी डिस्काउंट दिए, तो अभी तक सिर्फ 10 ही लोग खरीद कर सके। फिर भी हम डिस्काउंट दिए हैं 125 150 का 125 दिए, फिर भी बहुत कम जा रहा है। ऑनलाइन सेलिंग करते क्या आप इसकी? ऑनलाइन नहीं, ये ऑफलाइन ही है हमारा। जैसे कोई कम्युनिटी का इवेंट्स रहने दो, या कम्युनिटी DIC में रहने दो, ऑफिस रहने दो, या हमारा CSR जो भी है, हमारा स्टेक होल्डर जो भी है, उसमें हम बेचते हैं, डोर टू डोर ही बेचते हैं। डोर टू डोर येता पुढं अजून समोर जाऊयात. पण पाहतो या ठिकाणी क्लॉथचे कपडे आहेत, तर त्या कपड्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्टॉल लावले. आपण पाहतोय की जे रेग्युलर यूजसाठी आपल्याला कपडे लागतात, ते रेग्युलर यूजचे कपडे या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या बाबतीत काय. तुमचं नाव काय, कुठून आलं? माझं नाव संगीता तांबे आहे. आम्ही गेली 27-28 वर्ष तृतीयपंथीसाठी काम करतो आम्ही. मी स्वतः एक कम्युनिटी मेंबर आहे. हे आमचे सर आहेत. आमची एक संस्था आहे CYDA इंडिया. तिथून आम्हाला आमची सवय की आम्हाला भीक मागायची आवडत नाही. आम्हाला असं वाटतं की आम्ही काहीतरी कष्ट करून आमच्या समाजासाठी एक काहीतरी नवीन ध्येय निर्माण केलं पाहिजे. यांच्याकडनं आम्हाला व्यवसाय प्रशिक्षण संबंधी आम्हाला हे भेटतं, मार्गदर्शन भेटलं जातं, आणि त्यातनं आम्हाला 10,000ची मदत मिळली जाते. त्यातनं आम्ही ठिकठिकाणी वेगवेगळ्या शहरामध्ये आम्ही असे कपड्यांचे स्टॉल लावतो. हे आमच्या सरांची 2 शब्द. आता जे तृतीयपंथी अजूनही समाजामध्ये आहेत, त्यांना तुमच्यासोबत जोडायचं असेल आणि तुमच्यासोबत काम करायचं असेल, तर तुमचा ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय त्यांना? नक्कीच. म्हणजे अगदीच जर तुम्ही थोड्या वेळाने तिकडे तुमचा कॅमेरा पॅन केला तर तिथे लोगो आहे आमचा CYDA इंडिया. जर CYDA इंडिया तुम्ही नुसतं गुगल आउट जरी केलं तरीसुद्धा तुम्हाला त्याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर मिळून जाईल आमच्या संस्थेचा. आणि जरी कोणी स्वतःहून जर कॉन्टॅक्ट जरी मला केला, माझं नाव प्रितेश कांबळे आहे, माझा नंबर जरी घ्यायचा असेल तरी 9075323158 ह्या नंबरवरती जरी तुम्ही कॉन्टॅक्ट जरी केला आणि आमच्याशी जर जुडायचं असेल तर आम्ही 2 गोष्टींवरती काम करतो. एक तर राईट्स आणि लाईव्हलीहूड. राईट्समध्ये आम्ही तृतीयपंथ्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, TG सर्टिफिकेट, जे काही आपले सोशल प्रोटेक्शन डॉक्युमेंट्स आहेत, जे की तृतीयपंथ्यांना सहजासहजी मिळत नाही, कारण की ते मायग्रेट असतात, त्यांना घरातनं हकलून दिलेलं असतं, त्यांच्याकडे त्यांचे डॉक्युमेंट्स नसतात. तर स्वघोषणापत्रावरती आम्ही समाज कल्याण किंवा तिथल्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन आम्ही ती ॲडव्होकसी करून त्यांना ते डॉक्युमेंट मिळवून देतो, आणि मग आम्ही त्यांना जॉब्स पण देतो आणि व्यवसायामध्ये पण आणतो. तर नक्कीच जर कोणाला काहीही कुठल्याही प्रकारची हेल्प हवी असेल आणि आमच्याशी जुडायचं असेल तर माझं नाव प्रितेश कांबळे आहे. मी पुन्हा एकदा माझा नंबर रिपीट करतो, 9075323158. मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमच्याशी जुडू शकता. 9075323158. जर एखादा तृतीयपंथीयाला जर यांच्याशी जोडायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपण पाहत आलोय स्टॉलवरती चांगल्या पद्धतीत त्यांना प्रतिसाद मिळत आलाय. हर घर तिरंगा या पद्धतीचा आहे. आणि आपण पुन्हा एकदा त्यांचा लोगो दाखवूया, जेणेकरून ज्यांना त्यांच्याशी संवाद साधायचा आहे, ज्यांना त्यांच्यासोबत कनेक्ट व्हायचं आहे, त्यांना हेल्प होईल. आपण त्यांचा लोगो दाखवूया आणि त्यांची जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्याशी मंगलमुखी किन्नर म्हणून त्यांचा जो हे आहे, आणि खाली त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याशी जोडले जाऊ शकता. या पद्धतीचे नांदेडमध्ये होणाऱ्या नवीन नवीन चर्चेतल्या गोष्टी पाहायच्या असतील तर विषय चर्चेतला या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे खरं तर हा अभिमानास्पद उपक्रम आहे. नांदेडमध्ये प्रथमच हा उपक्रम होतोय. अभिमानास्पद उपक्रम आहे आणि त्यांच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना स्टँड होण्यासाठी एक ठिकाण भेटते, एक माध्यम भेटते. त्या माध्यमातून ते स्वतःच्या पायावरती उभे राहू शकतात. त्यामुळे अजून 2 दिवस हा स्टॉल चालणार आहे. त्यामुळे नांदेडकरांनी जास्तीत जास्त संख्येने कुसुम सभागृहामध्ये या स्टॉलला येऊन व्हिजिट द्यावी आणि या स्टॉलच्या माध्यमातून तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी या ठिकाणी खरेदी कराव्या. आपल्या ग्रॉसरीपासून ते कपड्यापर्यंत आणि लोणच्यापर्यंत सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. लहान मुलांच्या खेळण्या आहेत, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहेत. येऊन व्हिजिट द्या आणि त्यांच्याकडून खरेदी करा, जेणेकरून त्यांना समाजामध्ये उभं राहण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ निर्माण होईल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.